एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनल. मी कुठेतरी चालली आहे, तर मग चला माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघूया या वीकेंडचा व्लॉग. तर मी आली आहे अलिबागला फॅमिली पिकनिकसाठी. सो मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझी कझिन जी आहे रिंकू, तिच्या हजबंडच्या आपण गावी आलो आहे अलिबागला. तर बघा किती सुंदर असं स्विमिंग पूल आहे. गाणी लावली पाहिजे ना इकडे. सागर तुझी शूट करते मी. चल मार उडी. चल बाई, मला तिकडे जाऊ दे. सागर उडी मारला. ये ना ग. आणि मग बांध करा. प्रसन्नाला स्विमिंग खूप आवडते. तो पूर्ण दिवस पण पाण्यामध्ये राहू शकतो. त्याच्यामुळे हा स्विमिंग पूल म्हटलं की चला लगेच त्याचा प्लॅन रेडी होतो की मी पण येणार. इकडे छान असा गेम झोन पण होता, तर आम्ही सगळे गेम झोनमध्ये गेम्स खेळायला आलो. हा जो गेम आहे तो एक मोठ्या लाकडी स्टिकने खेळला जातो, पण ह्या बॉल खेळत होत्या आणि ह्या एन्जॉय करत होत्या त्यांचा गेम. त्यांची एन्जॉयमेंट बघून मलाही खूप मजा येत होती आणि मी खूप मजा घेतली या दोघींची. प्रसन्न बघा एकदम प्रो आहे खेळायला आणि मी आली की तो नीट खेळतच नाही. सो हे टेबल टेनिस आहे. मला पण येत नव्हतं ते नीट खेळायला, पण मला मावशीला बघून जाम मजा येत होती. मम्मी आणि मावशी आता दोघी खेळतात आहेत. फायनली सागर आणि प्रसन्न हे दोघं प्रॉपर गेम खेळत होते. आम्हाला येतच नव्हतं ते खेळायला, बट वी आर ट्राईंग. स्विमिंग पूल नंतर आम्ही गेम खेळला आणि गेम खेळल्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली, तर आम्ही चाललो आहे जेवायला. मावशीचं बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि आम्ही आलो आहे सुरुचीवाड्यामध्ये. सागर, प्रसन्न आणि रिंकू या तिघांनी मागवलेलं आहे चिकन आणि रोटी. तर हे लोकांनी खायला स्टार्ट केलेलं आहे.
मांजरीची थाळी आली. अरे वा, मम्मीची पण आली. सगळ्यांचं कॉमन कॉमन खाणार आहे मी. यांच्यातलं थोडं, यांच्यातलं थोडं. सगळ्यांचं लंच झालेलं आहे, तर इट्स टाइम टू कट द केक. Happy birthday. जेवल्यानंतर आम्ही आराम केला आणि नंतर आम्ही आलो बीचवर. एकदम छान वाटतं. तू साडी का घातली बीचवर? काका काय म्हणतात, कसं वाटतंय? फोटो काढ. या दोघी झाल्या तेवढ्या फोटो आणि रील साठी, है ना? या दोघींचं फर्स्ट टाइम होतं की त्यांनी साडी विअर केलेली आणि त्यांना फोटोज आणि व्हिडिओज काढायचे होते, पण खूप रश होती या बीचवरती. नो वरीज, वी विल ट्राय टू गिव्ह अ गुड शॉट. माझ्या मावशीचा आज वाढदिवस आहे, तर प्लीज सगळ्यांनी मावशीला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि सगळ्यांनी खूप चांगल्या ब्लेसिंग्स द्या. थँक्यू गाईज. तर ही आहे ब्लॅक साडीवाली माझी मम्मी आणि तिलाही छान प्रकारे शूट करायचं होतं, तर मी पण ट्राय केलेलं आहे. हिरोईन झालेली आहे माझी मम्मी बीचवर. कोई मत नजर लगाओ मेरी मम्मी को. या दोन हिरोईन्स बघा कशा पळतात आहेत. नो नजर, ओनली गुड वाइब्स. आम्हाला थोडीशी भूक लागली, सो आम्ही इकडे आलो आहे जिथे फेमस वडापाव मिळतो. अलिबाग बीचला आलेलो आहोत. मेने आम्ही मेने वडापाव. एक आहे मेने वडापाव, ती वडापाव घेणार आहोत. सर्वच पण मिळतो. थांबलोय, ऑर्डर पण दिली आहे, खाणार आहे. बघायलाच आता तुम्ही. आता आपण याची सीट बघणार आणि आहोत. छान वडापावची कशी लागते. रेट्स कसे आहेत? खूप रिजनेबल आहे, खूप छान आहे. ओके. टेस्ट पण खूप छान आहे. सुनी हिरोईन बनली का ग? वडापाव खाते. माझी मावशी आहे बर्थडे गर्ल, ती गाणं गाणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. तर मग मावशी गाणं गात होती विथ कॅरिओके आणि सगळे मजा घेत होती तिच्या गाण्याची. त्यानंतर प्रसन्न आणि मी आम्ही दोघं पण गात होतो गाणे आणि मस्त आम्ही मैफिल सजवलेली. सगळेजण गाणं गात होते, खूप मजा आली. त्यानंतर गात होते काका आणि मग नंतर मावशी आणि काका एकत्र गाणे गात होते. सो तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू गाईज.